हॅलो ब्युटिफुल पीपल्स. सो माझं नाव युक्ता आणि हा माझा फर्स्ट व्लॉग आहे. अ, जर तुम्ही बघायला गेला तर हा माझा फर्स्ट व्लॉग नाही आहे, कारण की मी 3-4 इयर्स आधी एक व्लॉग टाकलेला जो खूप बकवास आहे. तुम्ही बघू शकता या चॅनलवरती. सो आत्ताची जर्नी आहे ती परत चालू करणार आहे. सो दिस वुड बी ऑफिशियली माय फर्स्ट व्लॉग अँड ट्रॅव्हल ब्लॉग आहे. मी हाँगकाँगला गेलेली त्याच्याबद्दल आहे. सो वी विल गेट टू नो एव्हरीथिंग इन दिस ब्लॉग, की आम्ही कसं ट्रॅव्हल केलं, काय चॅलेंजेस आले, व्हॉट ऑल थिंग्स. सो तुम्हाला ते सगळं कळणार आहे. ठीक आहे. सो आय स्टार्टेड माय जर्नी फ्रॉम पुणे. सो पुण्यावरून माझी फ्लाईट होती. सॉरी, पुण्यावरून आम्ही बाय रोड गेलो टिल मुंबई अँड मुंबई टू दिल्ली फ्लाईट होती आणि दिल्लीमध्ये 3 आवर्सचा लेओव्हर होता आणि आफ्टर दॅट दिल्ली टू हाँगकाँग होती. बट तो जो लेअर होता तो आम्हाला नाही मिळाला. ते मी तुम्हाला सांगेल सगळं नंतर, पॉइंट बाय पॉइंट. सो आय स्टार्टेड द जर्नी फ्रॉम पुणे. सो पुण्यावरून आम्ही निघालो बाय रोड आणि ॲज युजल घाटामध्ये इतकी ट्रॅफिक मिळाली की लेजिट वी वर स्टक इन घाट फॉर लाईक 40 to 50 मिनिट्स. आणि त्याच्यानंतर मतलब कसं कसं ते ट्रॅफिक सुटलं. आय गेस ते जे काम चालू आहे घाटावरती, बिकॉज ऑफ दॅट रिझन ते होतं पुणे जातोय किंवा पुणे टू मुंबई जातोय. तर फूड मॉल मध्ये थांबणं इज मॅन्डेट आणि आम्ही पण थांबलो. तर घाट संपल्यानंतरचा जो फूड मॉल आहे तिथे थांबलो आम्ही. त्याच्यानंतर आम्हाला खूप भूक लागलेली. सकाळी आम्ही घरातून निघालो तेव्हा काही खाल्लं नव्हतं. सो तिथे थांबलो. सो माझ्यासोबत माझा भाऊ होता, त्याला ड्रॉप करायचं होतं दादरला, बट ही वॉज देअर विथ मी फ्रॉम पुणे टू मुंबई जर्नी. अँड ॲज मतलब आम्हाला घाटामध्ये ट्रॅफिक लागली. सो त्याच्यामुळे नवी मुंबईमध्ये पण आम्हाला पुढे लागली असती. सो बेटर आम्ही लोकांनी अतल सेतू घेतला. सो इट कॅन डिरेक्टली टेक अस टू दादर. सो अतल सेतूवरून मग आम्ही डिरेक्टली दादरला गेलो. तिथे माझ्या भावाला ड्रॉप केलं अँड आफ्टर दॅट डिरेक्टली वी वेंट टू एअरपोर्ट अँड देन फायनली वी रिच्ड एअरपोर्ट. तिथे माझे 2 फ्रेंड्स ऑलरेडी वेट करत होते, म्हणजे माझ्यासोबत येणार होते. अँड देन वी मेट देम. त्याला शेव कांदा पाहिजे होता. सो माझ्या मम्मीने लेजिट तो 6 वाजता उठून बनवलेला आणि त्याच्यासाठी पॅक केलेला. काय खातोय? बोल काय खातो, बोल. कांदा कसं वाटतोय? गोड 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 नसतो तो. थँक्यू. माझा लायटर गेला, लागली. काय करतो अँडी? माईक टेस्टिंग 1 2 3 1 2. आवाजच येत नाही बाई. पागल, व्हिडिओ मध्ये आवाज. काय माहित कसं होतंय तुझं? काय होतंय? काय माझा ट्रिपला वगैरे चाललीस तू, कसं वाटतंय तुला? तुला कसं वाटतंय सांग. तू कोणाला तरी सोडून चाललंय. वसाड्यात गेलं आपल्याला काय आहे? ठीक होतं जायचं. झोपेतून उठल्यासारखं फिलिंग आहे. एकदम गच्छा दिसते. सेम इयर ब्रो. म्हणजे काल जे असं एकदम सेट केलेले आज त्याचे पण असे बांधे लागले आणि असं खूप जास्त ऊन येतं इथे. आणि ना हे एअरपोर्ट मध्ये लोकांनी एसी बंद केले. आय डोंट नो व्हाय. खूप जास्त लाईट बिल येतात म्हणून त्यांनी केलं. पसीना दिसतोय तुम्हाला? झाले. आता आमचं बोर्डिंग 4:20 ला चालू होणार होतं. अजून 21 झाले नाही झाले. आय डोंट नो. होप फॉर द बेस्ट. टचवूड वूड नाही ते तरी टचवूड. जो होतच नाही हा, असं चिपकतच नाही. आता what is this behavior? Pooja? No, I mistake. Wow, Shanti चलो. ते रील करायचे. काय आहे हा? व्हॉट इज दिस? पगल इंसान. फ्लाइट डिले. भेंचोईचा बर्थडेच पण होती. ज्यावेळी भेंचोत गेलेलो आहे त्यावेळीच काही ना काहीतरी झालेलंच आहे. कोण माणूस असो किंवा नसो.
कसं होणार? आता आम्हाला सांगितलंय की 1.5 आवरनी फ्लाईट डिले आहे, बट आम्हाला ट्रस्ट नाही आहे. बट एक गोष्ट, इंडिगोच्या 2 फ्लाईट उडल्या आहेत आमच्यासमोर, पण आमची टाटा कुछ करो टाटा. ये देखो इसको क्या पड़ी है, हे बिर्लावाले बघा काय करतात ते. कॅन्डी क्रश खेळते. मलाच क्रश. बोल बोल. कशामध्ये बिझी आहे? कशामध्ये बिझी नाही. सो फायनली ऑल द ड्रामा एव्हरीथिंग, म्हणजे आम्ही जाऊन त्यांना विचारून सगळं करून ते म्हटले 1 तासाने डिले आहे, नंतर 2 तासांनी डिले आहे, एवढं सगळं करून लेजिट आम्ही नंतर फायनली बोर्ड केली. आणि बोर्ड करून पण आमच्या माइंडमध्ये एकच गोष्ट होती की आम्हाला कनेक्टिंग फ्लाईट भेटणार आहे की नाही भेटणार आहे, बिकॉज जो 3 आवर्सचा डिले होता तो इथेच यांनी डिले करून कव्हर अप केलेला. सो वी वर व्हेरी टेन्स्ड ऑल द फ्लाईट. सो आम्ही फायनली दिल्लीमध्ये लँड झालो, पण दिल्लीच्या T1 वरती लँड झालो आणि आमची कनेक्टिंग फ्लाईट वॉज T3. सो त्यांच्यासाठी एक शटल बस असते विच टेक्स लाईक 20 to 25 minutes T1 वरून T3 जायला, बिकॉज ऑफ ऑल द ट्रॅफिक अँड एव्हरीथिंग. डिलेमुळे आम्हाला आता पळायला लागतं. लेजिट आमची 15 मिनिट्समध्ये बोर्डिंग क्लोज होणार आहे. ओके, इन 15 कुठे T1, आम्हाला कुठे जायचं T3. दिल्लीच्या एअरपोर्टमध्ये T1 वरती आहे आणि इथून आता आम्हाला T3 जायचं आहे विच टेक्स 25 मिनिट्स अँड आवर बोर्डिंग गेट्स विल क्लोज इन 15 मिनिट्स. क्या ही लेजिट अभी हमको बस मिली है, बस भेटली आहे, बट आय डोंट नो T3ला आम्ही कधी पोचणार आहे, काय पोचणार आहे. 10 मिनिट्समध्ये आमची गेट क्लोज होणार आहे. सो जे मी बोलली होती तेच झालं. आम्हाला आमची फ्लाईट नाही मिळाली जी कनेक्टिंग वाली होती, बिकॉज ऑफ द डिले ऑफ एअर इंडिया एक्सप्रेस इन मुंबई. सो आम्ही खूप म्हणजे एवढा स्ट्रगल केला ना, जो तुम्ही बघितला तो काहीच नव्हता. लेजिट आम्ही T1 वरून शटल पकडून त्याच्यानंतर T3 वरती जाऊन T3च्या 2nd फ्लोअर वरती जाऊन त्याच्यानंतर एअर इंडियाकडे जाऊन एअर इंडिया एक्सप्रेस कडे जाऊन लेजिट इथून तिथे आम्ही एवढं फेऱ्या मारल्या, बिकॉज दे वर लाईक बोर्डिंग क्लोज होते, बोर्डिंग इज क्लोजिंग, बोर्डिंग क्लोज झाली आहे. आम्हाला माहितीये बोर्डिंग क्लोज झाली आहे आणि आमचा इमिग्रेशन पेंडिंग होतं. आम्हाला बोर्डिंग पासेस कलेक्ट करायचे होते, बिकॉज मुंबईमध्ये सांगितलेलं तुमचे जे बोर्डिंग पासेस आहे ते तुम्हाला दिल्लीमध्ये भेटणार आहे. सो आम्हाला एवढं सगळं प्रोसेस करायचं होतं आणि बोर्डिंग गेट्स 5 मिनिट्समध्ये क्लोज होणार होते. म्हणजे कायच करणार ना आम्ही, म्हणजे किती पण आम्ही पळलो, किती पण आम्ही काय पण केलं, इट्स नॉट गोना हॅपन, लाईक नाहीच भेटणार होती. सो वी डिड रिक्वेस्टेड एअर इंडिया अँड एअर इंडिया एक्सप्रेस की हे तुमच्यामुळे डिले झालंय, सो प्लीज ट्राय, तुम्ही आम्हाला आजचीच फ्लाईट द्या, कोणती आहे ती अवेलेबल. बट ते आलाय की आज कोणती फ्लाईटच अवेलेबल नाहीये, हेच नाहीये तेच नाही, तुम्हाला जर हवी आहे तर तुम्हाला उद्या परत याच टाइमची हीच फ्लाईट मिळणार करून. बट वी वर लाईक आमची ऑलरेडी बुकिंग झाले आहेत हाँगकाँगमध्ये, आम्ही तिथे पे केलंय, हॉटेल्स बुक्ड होते, त्याच्यानंतर आमची आयटनरी बुक्ड होती, आम्हाला जे करायचंय एव्हरीथिंग वॉज प्लॅन्ड. सो इफ आम्ही आज फ्लाईट बोर्ड नाही केली म्हणजे उद्या मॉर्निंगला जर आम्ही हाँगकाँग नाही पोहोचलो, सो एव्हरीथिंग विल बी डिझास्टर बेसिकली. सो लकीली आमच्याकडे आम्हाला तो एअर इंडिया एक्सप्रेसवाला एक मुलगा होता. आय डोंट नो की त्याचं नाव काय आहे, त्याचं नाव विसरली आहे मी, बट रिअली थँक्स टू हिम. त्याने पूर्ण सगळं काय हँडल केलं. बट ह्याच्यामध्ये एक ट्विस्ट होता की इफ आमचं बॅगेज आम्हाला मिळालं तरच ते आम्हाला फ्लाईट देणार होते दुसरी. बट आम्ही फुल तिथे टेन्शन मध्ये बसलेलो की आम्हाला बॅगेज आमचं अवेलेबल मिळतंय की नाही मिळतंय, की ऑलरेडी ते हाँगकाँगमध्ये पोहोचलंय, बिकॉज आमचं बॅगेज हे मुंबईमध्येच कलेक्ट झालेलं. सो दॅट पर्सन जो कोण होता तो एअर इंडिया एक्सप्रेसवाला, तो पळत गेला तिथे, त्याने बॅगेज कलेक्ट केले, आमचे सगळं काय केलं. दिस ऑल टूक लाईक 45-50 लाईक 1 hourच्या वरतीच गेलं हे सगळं.
तर 1 hour आम्ही फुल टेन्शन मध्ये तिथे बसलेलो की भाई ह्याला बॅगेज भेटतंय की नाही भेटतंय. आम्ही सारखं सारखं ते काउंटरवरती जात होतो की बॅगेज मिल गया क्या, ये हो गया क्या, वो हो गया क्या. बट ते लोग बोलतात की मॅम हमको नहीं पता, आप टेंशन मत लो, आप वहाँ पे बैठो, हम करेंगे, हम कुछ तो करेंगे. आणि एकच फ्लाईट अवेलेबल होती, दॅट वॉज ऑफ 1:30, दॅट वॉज ऑफ कॅथलिक स्पेसिफिक. अँड आम्हाला ती फ्लाईट हवी होती. लाईक वी वॉन्टेड टू बोर्ड दॅट फ्लाईट एनी हाव, लाईक लेजिट एनी हाव. सो फायनली तो आमचा बॅगेज घेऊन आला. अँड देन आम्ही परत एअर इंडियाकडे गेलो की तुम्ही आमची तिकीट्स करा आता कॅथलिक स्पेसिफिककडे. सो त्याच्यासाठी मग ते लोकांनी आमच्या तिकीट्स बुक केल्या. सो देन वी रॅन टू कॅथलिक स्पेसिफिक काउंटर. आणि तिथे गेल्याच्या नंतर अगेन अ प्लॉट ट्विस्ट. म्हणजे एक साधी ट्रिप अशी होऊच नाही शकत ना, असं सुखात असं आम्ही जाऊ एखाद्या डेस्टिनेशनवर. नो, इट्स नॉट पॉसिबल. कारण की तिथे गेलो त्याच्यानंतर इफ वी आर गोइंग हाँगकाँग, आपल्याला एक पार असतं ते फिल करावं लागतं फॉर इंडियन सिटीजन्स. सो इफ दॅट इज करेक्ट देन ओनली यू हॅव लाईक यू कॅन एंटर हाँगकाँग, अदरवाईज यू कांट. लाईक तुम्ही किती पण काही पण केलं तरी ते तुम्हाला एंट्री नाही देणार. इट्स बेसिकली इट्स टाईप ऑफ अ विजा बट नॉट अ विजा, इट्स पार. सो आम्ही तिथे गेलो काउंटरवरती आणि लकीली की कॅथे स्पेसिफिक वॉज डिलेड बाय 2 hours. लाईक जी 1:30ची सॉरी 12:30ची जी फ्लाईट होती ती 2:30ला बोर्ड होणार होती. सो वी हॅड अ लिटल बिट ऑफ रिलीफ की बिकॉज आमचे पार वॉज रॉंग. लाईक आम्ही ते फिल केलेले दॅट वॉज करेक्ट but we did not downloaded the PDF. We took a screenshot of it. So basically they need to scan over there in Hong Kong. So त्याच्यासाठी त्यांना ते PDFच हवं असतं. सो त्याच्यासाठी आम्हाला ते परत रिलोड करायचं होतं. बट फॉर दॅट आम्हाला ते जे क्वेश्चन सिक्युरिटी क्वेश्चन होतं ते लक्षात नव्हतं. सो म्हणजे लेजिट व्हॉट टू डू. आम्ही फुल तिथे टेन्स्ड होतो. एक तर कसं तरी आम्हाला दुसरी फ्लाईट मिळाली आहे प्लस हे पार नाहीये. लाईक त्याच्यानंतर द कॅथलिक स्पेसिफिक वाला क्रू वॉज सो सपोर्टिव्ह की ते लोकांनी आमचं ते पार फिल करून घेतलं. एव्हरीथिंग दे गिव्ह अस द प्रिंट आउट, दे डिड एव्हरीथिंग एव्हरी. सो तो क्रू एवढा सपोर्टिव्ह होता. लाईक माझं आणि अंजलीचं झालं होतं, लाईक ऑलमोस्ट एव्हरीथिंग वॉज डन. बट अँडीचं सिक्युरिटी क्वेश्चन जे होतं दॅट वॉज शोईंग रॉंग. आणि मग आम्ही परत ते रिफिल करत होतो तर तिथे असं येत होतं की ऑलरेडी फिल्ड. सो आम्ही इतकं टेन्स्ड झालो आणि दे सेड दॅट जर इथे नाही झालं तर तुम्हाला परत उद्या मॉर्निंगला ट्राय करायला लागेल. आणि उद्या मॉर्निंगला ट्राय केल्याच्या नंतर तुम्हाला जो प्रिंट आउट आहे तो हाँगकाँगमध्ये दे चार्जेस 3,000 रुपीज जस्ट फॉर दॅट वन प्रिंट आउट. सो वी वर लाईक की शिट नाव व्हॉट टू डू. ठीक आहे आम्ही 3,000 पे करायला पण रेडी होतो. एव्हरीथिंग वॉज राईट बट वी जस्ट वॉन्टेड की त्याचं ते कम्प्लीट होऊ देत. सो बेसिकली there was one person from Cathay Pacific, Amandeep or Amardeep, somewhat. So he helped us. त्याने पूर्ण त्याचं पार परत फिल केलं, सगळं काय परत केलं. आणि त्याच्यानंतर त्याने आम्हाला पूर्ण PDF वगैरे सगळं दिलं. आणि ही मेक शुअर की आम्ही जेव्हा हाँगकाँगमध्ये लँड होऊ तेव्हा तो हाँगकाँगचा क्रू आम्हाला ते प्रिंट आउट देतील करून. सो वी वर लाईक की भाई भले आमची फ्लाईट मिस झाली, भले एवढा सगळा कलेश झाला, सगळं काय झालं, बट इट वॉज ऑल फॉर गुड. बिकॉज जर हे नसतं झालं तर एअर इंडिया वुड हॅव नॉट गिव्हन अस एनिथिंग असं की पार हे चेक केलं असतं. बिकॉज हे सगळं ब्लंडर मग आम्हाला हाँगकाँगला जाऊन फेस करायला लागलं असतं, विच वॉज व्हेरी 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 ट्रॉमॅटिक, लाईक आय कॅन से. बिकॉज कारण की ते पॉसिबलच नाहीये. एक तुम्ही जर ते म्हणून जर तुम्ही जाताय हाँगकाँगला आणि तुम्हाला पार भरायचं, सो वॉट एव्हर इज इन युअर पासपोर्ट ती सेम डिटेल ते तुमच्या पारवरती असली पाहिजे. लाईक इफ यू आर स्टेइंग इन मुंबई महाराष्ट्र पण तुम्ही फक्त मुंबई लिहिताय, सो इट्स नॉट ऍक्सेप्टेबल. तर तुम्हाला ते मुंबई महाराष्ट्राच लिहिलं पाहिजे. सो बेसिकली युअर पासपोर्ट इन्फॉर्मेशन शुड एक्झॅक्टली मॅच द पार, नाहीतर ते लोक तुम्हाला हाँगकाँगमध्ये एंट्री देणार नाही. So after everything, we did landed in Hong Kong, and after that they did give us. आम्ही जसं बाहेर लँड केलं, लाईक फ्लाईट मधून बाहेर गेलो, त्यांच्या क्रूनी आम्हाला तो पेपर हँडल केला. सो वी वर लाईक वी आर सो थँकफुल टू कॅथे स्पेसिफिक ॲज वेल. लाईक द बेस्ट एअरलाइन्स, बेस्ट सर्व्हिसेस, एव्हरीथिंग वॉज सो टॉप नॉच. लाईक
हॅट्स ऑफ टू देम. अँड आफ्टर दॅट मग आम्ही इमिग्रेशन प्रोसेसला गेलो. सो आफ्टर दॅट आमचं इमिग्रेशन वगैरे सगळं reach the location finally after so much of college.